अशी म्हण आहे की एक काही दुकानात पिन टू पियानो सगळं मिळतं. तसं यांच्याकडे तुम्हाला कुठलं कधीही अडीअडचणीला रात्री अपरात्री गेलं तर ते सदैव असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कायम आयुष्यात राहील ती की माझी मिसेस कोविडमध्ये गेली. त्यावेळेला मला तिथे स्मशानभूमीवर जायला मला स्वतःला जमत नव्हतं. मी म्हणजे मानसिक स्थिती नव्हती. यावेळेला अस्थी त्यांच्या आणायच्या असतात. ते किरण पाटील साहेबांनी अरेंज करून माझ्या घरी आणून दिलं. असा माणूस आम्ही विसरू शकणार नाही. आणि दुसरं असं की कुठलंही बघा आता काय आमदार असतात, अ, अ, खासदार असतात. आपल्या मदतीला कोण येतो? आपल्या जवळचा कोण असतो? तो नगरसेवकच असतो. छोट्या मोठ्या गोष्टी, कुठे रस्त्याचे लाईट लागत नाहीत, कुठे कचरा पडला आहे, कुठे खड्डे पडले आहेत. आता स्मशानभूमीवर आम्ही आमच्या एका माणसाच्या गेलो होतो, त्याला तिथे एक मोठा खड्डा पडला होता. किरण पाटील साहेब पण आले होते. त्यांनी ताबडतोब फोटो काढून पाठवला आणि दुसऱ्या दिवशी तो खड्डा व्यवस्थित झाला. ही तत्परता हे आणि इथल्या नगरसेवकांना मला म्हणायचं आहे की ते सर्वात सुशिक्षित आहेत, सुजाण आहेत आणि त्यांना दूरदृष्टी आहे, विजन आहे. असा माणूस जी डेव्हलपमेंट म्हणतात जी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये तो माणूस 100 काय 101% आहे. आणि नेत्रा पाटीलना या दोघंही त्याच्यामध्ये त्यांना जे सगळं बॅकिंग आहे ते किरण पाटील साहेबांचं आहे. तर या नगरसेविका आहेत, यासुद्धा प्रत्येक घराघरामधल्या ज्या भगिनी आहेत त्यांना भेटतात. पण असं आहे की आज आपल्याला जवळचा आणि ताबडतोब कामाला येणारा तर आपण व्यक्ती बघून मतदान केलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि जर माझं मत म्हटलं तर व्यक्ती म्हणून मग त्यांना पक्षाने तिकीट द्यावं असा सगळ्यांचाच आग्रह आहे. नाही दिला तरी आमचं त्यांना त्या स्वतंत्र उभा राहिल्या किंवा काही केल्या तर आम्ही त्यांना किंवा किरण पाटील त्या दोघांपैकी कोणालाही जर उभे राहिले तर आमचं सर्व जनतेचा म्हणजे 20 सेक्टर, 19 सेक्टर, 13 सेक्टर या सगळ्यांचा त्यांना सपोर्ट आहे.